प्रश्न क्रमांक पहिला, जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अमेरिका हा देश जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, पंढरपूर देवस्थान कोणत्या नदीच्या परिसरात आहे? पंढरपूर देवस्थान कोणत्या नदीच्या परिसरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंद्रभागा या नदीच्या परिसरात पंढरपूर देवस्थान आहे। प्रश्न क्रमांक चौथा, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वाशिम हा जिल्हा अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे। प्रश्न क्रमांक 5, वाघांप्रमाणेच मगरांसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? वाघांप्रमाणेच मगरांसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंद्रपूर या ठिकाणी वाघांप्रमाणेच मगरांसाठीही प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतातील 1 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही आहे? भारतातील 1 रुपयांच्या नोटेवर कोणाची सही आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सचिव अर्थ मंत्रालय यांची भारतातील 1 रुपयांच्या नोटेवर सही आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात मोठे ताजे पाणी सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे ताजे पाणी सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकटक सरोवर हे भारतातील सर्वात मोठे ताजे पाणी सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 8, गुरुदेव या प्रसिद्ध नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? गुरुदेव या प्रसिद्ध नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या प्रसिद्ध नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतातील 2000च्या नोटेवर कोणाची सही आहे? भारतातील 2000च्या नोटेवर कोणाची सही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर RBI चे गव्हर्नर यांची भारतातील 2000च्या नोटेवर सही आहे। प्रश्न क्रमांक 11, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राला कोणी मदत केली? बहिष्कृत भारत या वृत्तपत्राला कोणी मदत केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सयाजीराव गायकवाड यांनी बहिष्कृत भारत या वृत्तपत्राला मदत केली। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर देवनार येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे। प्रश्न क्रमांक 13, महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता? महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अटल बोगदा हा महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा आहे।
प्रश्न क्रमांक 14 इसवी सन 1932 साली पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? इसवी सन 1932 साली पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1932 साली पुणे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 साली कोणता सत्याग्रह केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 साली कोणता सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी केला. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 4 सिंह राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर आहेत. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर चित्तरंजन दास हे खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते. प्रश्न क्रमांक 18 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विनायक दामोदर सावरकर हे 1857च्या राष्ट्रीय स्वातंत्र्य समर या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 19 ओरायन हा ग्रंथ कोणी लिहिला? ओरायन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी ओरायन हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 21 दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 17 मे या दिवशी दरवर्षी जागतिक दूरसंचार दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 मधुकर स्वराज्यशास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? मधुकर स्वराज्यशास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विनोबा भावे यांची मधुकर स्वराज्यशास्त्र गीताई हे ग्रंथसंपदा आहे. प्रश्न क्रमांक 22 नाईल नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? नाईल नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर भूमध्य समुद्राला नाईल नदी जाऊन मिळते. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये इंदिरा गांधी कालवा आहे. प्रश्न क्रमांक 24 ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी गांधीजी कोठे होते? ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी गांधीजी कोठे होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पश्चिम बंगाल या ठिकाणी ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी गांधीजी होते. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे व अहमदनगर या मार्गावर महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस धावली.
प्रश्न क्रमांक 26 हवा महल कोठे आहे? हवा महल कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जयपूर या ठिकाणी हवा महल आहे. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या वर्षी कलकत्ता उच्च न्यायालय स्थापन केले गेले? खालीलपैकी कोणत्या वर्षी कोलकाता उच्च न्यायालय स्थापन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1862 या वर्षी कोलकाता उच्च न्यायालय स्थापन केले गेले. प्रश्न क्रमांक 28 जन्माच्या वेळी बालकाची उंची किती असते? जन्माच्या वेळी बालकाची उंची किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 50 सेंटीमीटर जन्माच्या वेळी बालकाची उंची असते. प्रश्न क्रमांक 29 जय जवान जय किसानची घोषणा कोणी केली? जय जवान जय किसानची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानची घोषणा केली. प्रश्न क्रमांक 30 मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक चालू केले. प्रश्न क्रमांक 31 कृष्णराव भालेकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? कृष्णराव भालेकर यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दिनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 32 नागपूर करार केव्हा करण्यात आला? नागपूर करार केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1993 या दिवशी नागपूर करार करण्यात आला. प्रश्न क्रमांक 33 घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत कधी मांडण्यात आला? घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत कधी मांडण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडण्यात आला. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खाणी आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर या शहरामध्ये मॅंगनीज खाणी आहेत. प्रश्न क्रमांक 36 आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 15 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला ग्रामीण दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 37 कन्नूर विमानतळ कोणत्या राज्यात आहे? कन्नूर विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केरळ या राज्यामध्ये कन्नूर विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 38 शिवसमुद्र धबधबा नदीमुळे कोठे तयार होतो? शिवसमुद्र धबधबा नदीमुळे कोठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कावेरी या ठिकाणी शिवसमुद्र धबधबा नदीमुळे तयार होतो. प्रश्न क्रमांक 39 भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर कोणते? भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चंदीगड हे शहर भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर आहे.
प्रश्न क्रमांक 40 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला होता? कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुंभोज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म झाला होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्रश्न क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उर्वेश कोठारी हे सरदार वल्लभभाई पटेल या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून निर्माण झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आहे. प्रश्न क्रमांक 3 कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वारणा या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 4 जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतो. प्रश्न क्रमांक 5 पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 7 शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1962 या दिवशी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची प्रश्न क्रमांक 7 इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर श्यामजी वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 8 सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कृष्णा या नदीकाठी सांगली शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान हा भारतातील केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 10 सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाते. प्रश्न क्रमांक 11 अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? अरवली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये अरवली पर्वतातील गुरु शिखर आहे.
प्रश्न क्रमांक 12 होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? होमगार्ड दलाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1946 या दिवशी होमगार्ड दलाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 13 गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून गेले? गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1993 या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. प्रश्न क्रमांक 14 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे एकूण किती राज्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 9 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 15 मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उत्तर प्रदेश हे राज्य मुलींसाठी डिजिटल हेल्थ कार्ड देणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 16 संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 17 केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? केसरी वृत्तपत्राची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1811 या वर्षी केसरी वृत्तपत्राची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 16 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 19 आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? आकाशवाणी हे कोणत्या संस्थेचे कायमचे नाव असेल? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ऑल इंडिया रेडिओ या संस्थेचे आकाशवाणी हे कायमचे नाव असेल. प्रश्न क्रमांक 20 तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर फ्री हिंदुस्तान हे वृत्तपत्र तारकानाथ दास यांनी सुरू केले. प्रश्न क्रमांक 21 रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? रेड्डी बंदर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सिंधुदुर्ग या राज्यामध्ये रेड्डी बंदर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1293 मीटर पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे. प्रश्न क्रमांक 23 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रवरा या नदीवर विल्सन धरण आहे. प्रश्न क्रमांक 24 भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुंबई येथून भारत छोडो आंदोलनास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 25 छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला?
तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला. प्रश्न क्रमांक 26 चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला. चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाओ ठरावाचा मसुदा तयार केला. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 28 धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. धारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. रायगड या जिल्ह्यामध्ये धारापुरी लेणी आहे. प्रश्न क्रमांक 29 स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते. स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून कोणास ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. रामकृष्ण परमहंस यांना स्वामी विवेकानंदांचे गुरु म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30 राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते. राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. विधानसभा यांना राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 31 राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 32 प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. भोरप्या या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. अमरावती या जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी हे आहे. प्रश्न क्रमांक 35 भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 36 संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कधी स्वीकारली. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. 22 जुलै 1947 या दिवशी संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना स्वीकारली. प्रश्न क्रमांक 37 विमा हा 2 पक्षातील काय आहे. विमा हा 2 पक्षातील काय आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर. करार. विमा हा 2 पक्षातील करार आहे.
प्रश्न क्रमांक 38. भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? भारतामधून जाणारे कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महाराष्ट्र या राज्यातून भारतातून जाणारे कर्कवृत्त जात नाही. प्रश्न क्रमांक 39. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वि.दा. सावरकर यांनी 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह स्थापन केले. प्रश्न क्रमांक 40. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात कधी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 ऑक्टोबर 1953 या दिवशी राष्ट्रीय विस्तार समितीची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 2. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 16 जानेवारी 1957 या दिवशी बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक केली. प्रश्न क्रमांक 3. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 27 जून 1960 या दिवशी वसंतराव नाईक समिती नेमली गेली होती. प्रश्न क्रमांक 4. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 226 शिफारसी वसंतराव नाईक समितीने केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 6. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 3 स्तर पंचायत राज व्यवस्थेत आहेत. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ झाला. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 7 ते 17 महाराष्ट्र ग्रामपंचायतींची सदस्य संख्या असू शकते. प्रश्न क्रमांक 8. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरवितो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या असावी राज्य शासनाच्या वतीने ठरवितो. प्रश्न क्रमांक 9. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 10. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतींचा कार्यकाळ किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 5 वर्ष ग्रामपंचायतींचा कार्यकाळ असतो.
प्रश्न क्रमांक 11 ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? ग्रामपंचायतच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर तहसीलदार हे ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 13 सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय कोण घेतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर विभागीय आयुक्त हे सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबतच्या वादावरून अंतिम निर्णय घेतात. प्रश्न क्रमांक 14 उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सरपंच यांच्याकडे उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 15 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे सरपंच आपला राजीनामा देतो. प्रश्न क्रमांक 16 वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते? वेदाकडे परत चला असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती ह्या वेदाकडे परत चला अशा म्हटल्या होत्या. प्रश्न क्रमांक 17 महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2.5 वर्षाचा महापौर यांचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 19 यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर अब्दुल कलाम हे यू आर युनिक या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 21 आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग आग विझवण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 22 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 23 भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 24 जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले? जागतिक आरोग्य संघटनेने भारताला कोणत्या दिवशी पोलिओमुक्त घोषित केले?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 27 मार्च 2014 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ मुक्त घोषित केले. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे. प्रश्न क्रमांक 26 पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंचायत समिती सभापती यांच्याकडे पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 27 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे पंचायत समिती सभापती आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 28 जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संबंधित विषय समिती सभापती यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 29 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा देतात. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा देतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.